महायुती समन्वय समितीच्या बैठकीत अंतर्गत वादावर सखोल चर्चा झाल्याची माहिती, तर रखडलेली महामंडळ डीपीडीसी निधीचा नेत्यांनी घेतला आढावा। महामंडळ वाटपाच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब, भाजपला 48%, शिवसेनेला 29%, तर राष्ट्रवादी काँग्रेसला 23% महामंडळ देणार, सूत्रांची माहिती। जेनझींना आकर्षित करण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे मैदानात, मुंबईत श्रीकांत शिंदे जेनझींसोबत साधणार संवाद। आज सकाळी 11 वाजता केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक, पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता। आता चायनीज फूड एफडीएच्या रडारवर, मुलुंड आणि माहीममधील 2 चायनीज खाद्य आस्थापनांवर एफडीएची कारवाई। महापौर रितू तावडे आणि शिक्षण समिती अध्यक्ष राजश्री शिरवाडकरांमध्ये जुंपली, भाजप अध्यक्ष अमित साटम यांच्या समोरच दोन्ही नेत्यांमध्ये खडाजंगी, खात्रीलायक सूत्रांची न्यूज 18 मराठीला माहिती। ठाकरेंच्या पक्षाच्या नगरसेवकांच्या शिष्टमंडळानं घेतली महापालिका आयुक्तांची भेट, विशाखा राऊतांचं नगरसेवक पद तात्काळ रद्द करू नका अशी केली मागणी। आणि कांद्याच्या भावात वाढ होताच केंद्र सरकार अलर्ट मोडवर, नागरिकांना दिलासा देण्यासाठी नाफेडकडून साठवण्यात आलेला 840 टन कांदा लासलगावहून विशेष मालगाडीनं दिल्लीला रवाना केला जाणार। सुरुवातीला एक मोठी बातमी, महायुतीच्या महामंडळ वाटपाच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी न्यूज 18 मराठीला दिली आहे। पुढील 15 दिवसात महामंडळाचं वाटप होणार असून जागा वाटप लवकरच पूर्ण करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती समोर येते आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजप 48% आणि शिवसेनेला 29%, तर राष्ट्रवादी काँग्रेसला 23% महामंडळ देणार असल्याचं कळतंय। दरम्यान महामंडळांसाठी अजून 1-2 बैठकांची शक्यता आहे, मात्र आता कुठलं महामंडळ कुणाला हे लवकरच ठरणार असल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। राज्यातील जे काही आता महामंडळ आहेत, महामंडळावरील सदस्य आहेत, साधारण 170 महामंडळ आहे आणि 650च्या वर महामंडळातील सदस्य आहे। यावर तातडीने या महिनाभरामध्ये नियुक्त्या करा, याकरता जे काही आम्ही फॉर्म्युला ठरवलेला आहे त्या फॉर्म्युल्याप्रमाणे या ठिकाणी त्याचं संपूर्ण असेसमेंट करून तातडीनं यासुद्धा महामंडळाच्या नियुक्त्या करण्याबद्दलचं एकमत झालेलं आहे। येणाऱ्या ज्या जिल्हा परिषदेच्या, विधान परिषदेच्या, सहकार खात्याच्या ज्या ज्या निवडणुका महाराष्ट्रामध्ये आहेत, या सर्व निवडणुका महायुतीमध्येच लढण्याचे निर्देश आणि एकमत आजच्या बैठकीत झालं। जरी लोकल निवडणुका असतील, कारण नगरपंचायत लोकल निवडणुका आहे, ग्रामपंचायती लोकल निवडणुका आहेत, त्यासुद्धा महायुतीनेच त्या ठिकाणी लढण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला। महायुतीच्या समन्वय समितीची महत्त्वाची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी पार पडली। या बैठकीला मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार आणि एकनाथ शिंदे हे उपस्थित होते। या बैठकीत महायुतीतील अंतर्गत वादावर सखोल चर्चा झाल्याची माहिती आहे, तर रखडलेली महामंडळ आणि जिल्ह्यातील जिल्हा नियोजन निधीचा आढावा बैठकीत घेण्यात आला। दरम्यान ज्या जिल्ह्यांमध्ये निधीवरून महायुतीतील पक्षात मतभेद उद्भवतील तिकडे आयुक्तांमार्फत तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। तसंच मतभेद मिटले नाही तरच मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये सोडवण्यात येतील। कोणतंही त्या ठिकाणी महायुतीबद्दल कोणी त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने वागणार नाही, महायुतीच्या नेत्याबद्दल चुकीच्या पद्धतीनं या ठिकाणी बाहेर चुकीचे वक्तव्य होणार नाही आणि महायुती ही या राज्यामध्ये अधिक मजबूत राहील, महायुती एकसंघ राहील, महायुतीमध्ये कुठलाही डॅमेज होणार नाही, याच्या सूचना सर्व आमदार खासदारांना आणि माननीय पालकमंत्र्यांना दिल्या आहेत। 4 दिवसांच्या महायुतीच्या 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 4 दिवसांच्या महायुतीच्या
बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूया. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला 28 ऑगस्टची डेडलाईन दिलेली आहे. मराठा आरक्षणाची अंमलबजावणी, 58 लाख कुणबी नोंदींचा डेटा आणि इतर मागण्या पूर्ण करण्याची मागणी त्यांनी केली आहे. मागण्या पूर्ण न झाल्यास 29 ऑगस्टला आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिलाय. मुंबईतील 6 रोड कार्गो परिसरात भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि संघाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाच्या नवीन कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी विविध संघटनांतील सुमारे 450 कामगारांनी संघात प्रवेश केल्यानं कार्गो विभागात संघाची ताकद वाढली आहे. हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या जयंतीनिमित्त बीडमध्ये माकपच्या वतीनं मराठवाडा पातळीवरील मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. या मेळाव्यामध्ये कामगार नेते डॉक्टर DL कराड, माकपचे महाराष्ट्र सचिव डॉक्टर अजित नवले आणि आमदार विनोद निकोले यांच्यासह पदाधिकारी सहभागी झाले. भ्रष्टाचार, पक्षफोडी आणि तत्वशून्य राजकारणाविरोधात माकपनं एल्गार पुकारला. पुणे महानगरपालिकेत गणेश मंडळांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला महापौरांसह विविध नेते आणि शहरातील अनेक गणेश मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते. मात्र DJ, साऊंड सिस्टम आणि ढोल ताशांच्या मुद्द्यावरून बैठकीत जोरदार गोंधळ पाहायला मिळाला. मुंबईच्या शिवाजी पार्कमधील काफ कॅडेलवर FDA कडून मोठी कारवाई करण्यात आलेली आहे. 20 ऑगस्टला झालेल्या तपासणीमध्ये अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या गंभीर त्रुटी आढळल्यानंतर कॅफ कॅडेलचा FSSAI परवाना निलंबित करण्यात आलेला आहे. मुंबईकरांच्या आवडत्या चायनीज फूडवर आता FDAची नजर आहे. मुलुंड आणि माहीममधील 2 चायनीज खाद्य आस्थापनांवर FDAनं कारवाई केलेली आहे. मुलुंडच्या चायनाटाउन फास्ट फूड सेंटरमध्ये कृत्रिम रंग, MSGचा अतिवापर, वारंवार वापरलेलं तेल आणि झुरळांचा प्रादुर्भाव आढळलाय. मुलुंडच्या आस्थापनाची अन्न व्यवसाय नोंदणी निलंबित करण्यात आलेली आहे. वैजापुरातील भवानी स्वीटवर अन्न आणि औषध प्रशासनानं धडक कारवाई केलेली आहे. याच दुकानातील कचोऱ्यांमध्ये उंदरांच्या लेंड्या आढळल्याचा प्रकार समोर आला होता. तपासणीमध्ये दुकान विना परवाना खाद्य व्यवसाय करत असल्याचं आढळलं. तसंच स्वच्छता आणि अन्न सुरक्षा नियमांचं उल्लंघन देखील निदर्शनास आलं. त्यानंतर FDAनं भवानी स्वीट दुकान सील केलंय. दौंड तालुक्यातील नाथाचीवाडी परिसरात कृषी पंपाच्या तांब्याच्या केबल चोरी प्रकरणी यवत पोलिसांनी सराईत आरोपीला अटक केलेली आहे. माटोबा तलाव परिसरातून 20 शेतकऱ्यांच्या मोटार पंपाच्या केबल चोरीला गेल्या प्रकरणी 3 गुन्हे दाखल होते. आरोपीकडून 1,65,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. नवी मुंबईत बनावट दारू विक्री प्रकरणात राज्य उत्पादन शुल्क विभागानं मोठी कारवाई केलेली आहे. यावेळी लाखोंचा संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त राजेश देशमुख यांच्या नेतृत्वात करण्यात आली. मुंबईमध्ये MIDC पोलिसांनी मोठी ड्रग्ज विरोधी कारवाई करत जोगेश्वरी पूर्वेतील पूनम नगर परिसरातून 302 ग्रॅम हेरॉईन जप्त केलेला आहे. जप्त हेरॉईनची किंमत 3,50,00,000 असल्याची माहिती आहे. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून ड्रग्जचा पुरवठा साखळीचा शोध घेण्यासाठी पोलिसांचा तपास सुरू आहे.